निरागस प्रेम भाग 8. रोहन परदेशातून परत आल्यापासून घरात पुन्हा एकदा आनंद नांदू लागला होता. अनेक महिन्यांच्या विरहानंतर तो आपल्या कुटुंबासोबत आणि गौरीसोबत वेळ घालवत होता. घरात सतत हशा, गप्पा आणि आनंदाचे वातावरण असायचे. पण या सगळ्यात रोहन आणि गौरीला एकमेकांसोबत निवांत वेळ फारसा मिळत नव्हता. एके दिवशी सकाळी सगळे चहा घेत बसले होते. तेवढ्यात रोहनचे बाबा आले. "रोहन, मी आणि तुझी आई 4 दिवसांसाठी माझ्या मावस भावाकडे जाऊन यायचं ठरवलं आहे." रोहनने वर्तमानपत्र बाजूला ठेवले. "अचानक? काही विशेष आहे का?" "नाही रे, कित्येक दिवसांपासून बोलावत आहेत. आता वेळ मिळाला आहे म्हणून जाऊन येऊ म्हणतोय." गौरी शांतपणे ऐकत होती. तिच्या लक्षात आलं होतं की आई-बाबा मुद्दाम हा निर्णय घेत आहेत. थोड्या वेळाने स्वयंपाकघरात आई आणि गौरी दोघीच होत्या. आई तिच्याकडे पाहून हसल्या. "काय गं, एवढी गंभीर का झालीस?" "काही नाही आई. मला सगळं कळतं बरं का. रोहन किती दिवसांनी घरी आला आहे. परत काही दिवसांनी जाणारही आहे. म्हणून आम्ही विचार केला तुम्हा दोघांना थोडा एकांत मिळू दे." हे ऐकताच गौरीचा चेहरा लाल झाला. "आई, लाजायचं काही कारण नाही. नवरा बायको आहात तुम्ही." गौरी फक्त हसली. दुसऱ्या दिवशी सकाळी आईबाबा निघायची तयारी करू लागले. आईने घराच्या किल्ल्या, औषधांची माहिती आणि इतर सूचना पुन्हा एकदा सांगितल्या. "गौरी, स्वतःचीही काळजी घे. फक्त घरातल्या कामात गुंतून जाऊ नकोस." "हो आई. आणि रोहन, तिला जरा बाहेर फिरायला घेऊन जा. सतत घरातच ठेवू नकोस." "हो आई," रोहन हसत म्हणाला. काही वेळातच गाडी घराबाहेर निघाली. गाडी दिसेनाशी होईपर्यंत रोहन आणि गौरी दोघेही उभे होते. घरात परत आल्यावर अचानक त्यांना घर खूप शांत वाटू लागलं. "पहिल्यांदाच हे घर एवढं रिकामं वाटतंय," रोहन म्हणाला. "हो, आईचा आवाज नाही, बाबांचा टीव्ही नाही." दोघेही हसू लागले. त्या दिवशी त्यांनी मिळून घर आवरलं. काम करताना जुन्या आठवणी निघाल्या. "आठवतंय, लग्नानंतर पहिल्यांदा तुम्हाला चहा दिला होता." "हो, आणि तू एवढी घाबरली होतीस की साखर टाकायची विसरली होतीस." "अहो, ते एकदाच झालं होतं." "हो, पण मला अजून आठवतंय." गौरीने राग आल्याचं नाटक केलं. "आता चहा नाही मिळणार तुम्हाला." "मग मी स्वतः बनवेन." "खरंच?" "हो." संध्याकाळी रोहन स्वयंपाकघरात शिरला. "आजचा स्वयंपाक मी करणार." "नको, काहीतरी गोंधळ होईल." "माझ्यावर विश्वास नाही आहे, पण स्वयंपाकावर नाही." दोघेही हसू लागले. तासाभराने जेवण तयार झालं. टेबलावर बसून गौरीने पहिला घास घेतला. क्षणभर ती शांत राहिली. "काय झालं?" "मीठ जरा जास्त झालंय का?" "जरा नाही, खूप." रोहनने स्वतः चाखून पाहिलं आणि दोघेही हसायला लागले. "परदेशात इतकं शिकलो आणि इथे येऊन पहिल्याच दिवशी फसलो." "काही हरकत नाही. आज आपण बाहेरून मागवू." त्या रात्री दोघे गच्चीवर गेले. आकाशात असंख्य तारे चमकत होते. मंद वारा वाहत होता. काही क्षण दोघे शांत बसले. मग रोहन हळू आवाजात म्हणाला, "गौरी, खरं सांगू?" "हं." "परदेशात असताना प्रत्येक दिवस तुझी आठवण यायची." गौरी त्याच्याकडे पाहू लागली. "रोज व्हिडिओ कॉल व्हायचे, पण तरी वाटायचं काहीतरी कमी आहे." "मलाही. काम संपलं की खोलीत एकटं वाटायचं. तेव्हा आपल्या घराची, आईबाबांची आणि तुझी खूप आठवण यायची." गौरीच्या डोळ्यात पाणी आलं. "तुम्ही इतकं कधी बोलत नव्हता." "कारण आधी मला भावना व्यक्त करायला जमत नव्हतं." तो थोडा थांबला. "पण तुझ्यामुळे मी खूप काही शिकलो." गौरी हसली. "मी काय शिकवलं?" "नाती कशी जपायची, माणसांना कसं समजून घ्यायचं आणि प्रेम म्हणजे काय." हे ऐकून गौरी काही क्षण शांत राहिली. तिच्या मनात लग्नानंतरचे दिवस आठवले. तोच रोहन जो तिच्याशी फारसं बोलत नव्हता, आज तिच्यासमोर बसून मन मोकळं करत होता. रात्र वाढत गेली तसं त्यांच्या गप्पा रंगत गेल्या. कॉलेजमधले किस्से, रोहनचे परदेशातील अनुभव, भविष्यातील स्वप्न, आईबाबांच्या सवयी, लहान-सहान आठवणी. अनेक महिन्यानंतर त्यांना कोणत्याही घाईशिवाय, कोणत्याही व्यत्ययाशिवाय एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळाला होता. झोपायला जाण्यापूर्वी रोहन अचानक म्हणाला, "गौरी, हं, एक वचन देशील?" "कसलं?" "आयुष्यात आयुष्यात काहीही झालं तरी आपण असंच एकमेकांशी बोलत राहायचं. मनात काही ठेवायचं नाही." गौरीच्या चेहऱ्यावर सुंदर स्मित उमटलं. "वचन?" रोहनने तिच्याकडे पाहिलं.
त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की त्यांच्या नात्याचा पाया आता फक्त प्रेमावर नव्हे तर विश्वास, मैत्री आणि परस्पर समजुतीवर उभा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी खोली उजळून निघाली होती. बाहेर पक्ष्यांचा मंद किलबिलाट सुरू होता. गौरीची सवयच होती लवकर उठायची. ती हळूच उठू लागली. इतक्यात रोहन जागा झाला. इतक्या लवकर कुठे? त्याने अर्धवट झोपेतच विचारलं. स्वयंपाकघरात कामं आहेत. आज नाही. का? कारण आज मला माझ्या बायकोसोबत निवांत वेळ घालवायचा आहे. गौरीच्या चेहऱ्यावर हलकी लाज उमटली. तुम्ही ना, मी खरंच सांगतोय, काल दिवसभर गप्पा मारल्या, पण अजूनही खूप काही बोलायचं राहिलंय. काही क्षण दोघे एकमेकांकडे पाहून हसत राहिले. बरं, आता मला जाऊ द्या. जाऊ देतो, पण संध्याकाळपर्यंत परत येशील ना? रोहनने चेष्टेत विचारलं. अहो, मी कुठे पळून जाणार आहे? तरी विचारलं. हसत हसत गौरी उठली आणि तयार होण्यासाठी गेली. थोड्या वेळाने ती परत आली. नुकतेच धुतलेले केस खांद्यावर पसरले होते. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याने तिचे केस हलकेच उडत होते. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. काय झालं? गौरीने विचारलं. काही नाही. मग एवढं का बघताय? कारण रोज बघतो तरी कंटाळा येत नाही. एकताच गौरीच्या गालांवर लाली पसरली. खूप बोलायला लागलात तुम्ही. सांगितलं होतं ना, तुझ्यामुळे बदललो. ती काही बोलली नाही, फक्त हसली. रोहन तिच्याजवळ आला. एक गोष्ट सांगू? परदेशात असताना सगळ्यात जास्त कोणती गोष्ट मिस केली माहिती आहे? घर? हो. आई बाबा? हो. मग? रोहन हसला. आणि तू? क्षणभर गौरीची नजर खाली गेली. माझी एवढी आठवण यायची? रोज. त्याच्या आवाजातील प्रामाणिकपणा तिला जाणवत होता. काही क्षण दोघांमध्ये शांतता होती, पण ती शांतता देखील खूप काही बोलून जात होती. नंतर दोघे खाली आले. नाश्ता बनवताना मध्येच हशा, चेष्टा आणि छोट्या छोट्या गप्पा सुरू होत्या. घरात फक्त दोघेच असल्यामुळे वातावरण आणखी मोकळं वाटत होतं. दुपारचं जेवण झाल्यावर गौरी भांडी आवरत होती. रोहन हॉलमध्ये बसून तिच्याकडे पाहत होता. गौरी, हं, आज संध्याकाळी बाहेर जायचं का? तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. कुठे? आधी एखादा चित्रपट पाहू, मग निवांत डिनर करू आणि नंतर घरी येऊ. अचानक? अचानक नाही. इतक्या दिवसांनी आपण दोघं निवांत एकत्र आहोत. हा वेळ फक्त घरातच घालवायचा नाही. गौरीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. ठीक आहे. फक्त ठीक आहे. मग? तुला आनंद झाला नाही का? झाला आहे. मग तसा चेहरा दाखव. हे ऐकून ती हसली. तुम्ही अजिबात बदलणार नाही. तुझ्यासमोर तरी नाही. दुपारभर रोहन मुद्दाम तिची चेष्टा करत होता, तर गौरी त्याला दुर्लक्ष करण्याचा अभिनय करत होती. संध्याकाळ जवळ आली तशी गौरी तयार होण्यासाठी खोलीत गेली. काही वेळानंतर ती बाहेर आली. साधा पण सुंदर ड्रेस, मोकळे केस आणि चेहऱ्यावर हलकंसं स्मित. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. काय झालं? काही नाही. मग असं का बघताय? तुला एक गोष्ट सांगू? सांगा. मी परदेशात असताना तुझे फोटो अनेकदा बघायचो. गौरी हसली. खरंच? हो. आणि आत्ता वाटतंय फोटोपेक्षा तू खूप सुंदर दिसतेस. गौरीच्या गालांवर लाली पसरली. चला आता, उशीर होईल. दोघे गाडीत बसले. प्रवासभर जुन्या गाण्यांची मंद धून सुरू होती. मध्येच दोघांच्या नजरा एकमेकांना भेटत होत्या. थिएटरमध्ये पोचल्यावर त्यांनी चित्रपट पाहिला. चित्रपटापेक्षा दोघांचे लक्ष एकमेकांच्या प्रतिक्रिया पाहण्यात जास्त होतं. कधी एखाद्या विनोदी प्रसंगावर दोघे एकत्र असायचे, तर एखाद्या भावनिक प्रसंगावर शांत व्हायचे. चित्रपट संपल्यावर बाहेर पडताना रोहन म्हणाला, मला वाटतं आजचा चित्रपट चांगला होता. हो, पण माझा आवडता भाग कोणता माहिती आहे? कोणता? जेव्हा तू मनापासून हसत होतीस. गौरी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्ही खूप गोड बोलायला लागलात, कारण आता बोलण्यासारखं खूप काही आहे. नंतर ते एका सुंदर रेस्टॉरंटमध्ये गेले. तिथे फार गर्दी नव्हती, शांत वातावरण होतं. जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर दोघे निवांत गप्पा मारू लागले. गौरी, तुझं एक स्वप्न अजून बाकी आहे. कोणतं? पुढचं शिक्षण? हो, पण पण काही नाही.
तुला जे शिकायचं आहे ते तू शिकणार. आणि घर घर आपण दोघं मिळून सांभाळू. गौरीच्या डोळ्यात चमक आली. माझ्यावर इतका विश्वास का ठेवता? रोहन हसला. कारण तू प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केलं आहेस. जेवण आलं. दोघे निवांतपणे जेवत होते. मध्येच गौरी म्हणाली, मला एक गोष्ट सांगायची आहे. सांग. तुम्ही परदेशात गेलात तेव्हा मला खूप भीती वाटायची. माहिती आहे. पण त्या काळात मी एक गोष्ट शिकले. काय? खरं प्रेम जवळ असलं तरच जाणवतं असं नाही. दूर असूनही ते माणसाला ताकद देतं. रोहन काही क्षण शांत राहिला. आणि तू मला ती गोष्ट शिकवलीस. डिनर झाल्यावर दोघे बाहेर आले. रात्रीची थंड हवा वाहत होती. रस्त्यावर दिव्यांचा प्रकाश पसरला होता. घरी जाण्याची त्यांना घाई नव्हती, म्हणून ते थोडा वेळ शांतपणे चालत राहिले. त्यानंतर ते दोघे गाडीत बसले. रात्रीचे वातावरण खूपच आल्हाददायक होते. रस्त्यावरील दिव्यांचा प्रकाश, थंडगार वारा आणि अनेक महिन्यानंतर मिळालेला निवांत सहवास, दोघांच्याही मनात एक वेगळीच शांतता होती. गौरी खिडकीबाहेर पाहत होती. इतक्यात रोहनने अचानक गाडी एका ठिकाणी वळवली. अहो, घर तर त्या बाजूला आहे. रोहन काही बोलला नाही. कुठे चाललो आहोत आपण? 2 मिनिटात कळेल. गौरीने संशयाने त्याच्याकडे पाहिलं. पुन्हा काहीतरी सरप्राईज आहे ना? असं का वाटलं? कारण तुमचा चेहरा तसंच काहीतरी सांगतो आहे. काही वेळातच गाडी एका आईस्क्रीम पार्लरसमोर थांबली. गौरीच्या चेहऱ्यावर लगेच आनंद उमटला. आईस्क्रीम? रोहन हसला. हो, आणि तुझ्या आवडीचं. तुम्हाला आठवतंय? मला तुझ्याबद्दलच्या खूप गोष्टी आठवतात. दोघे आत गेले. काचेच्या काउंटरमध्ये अनेक प्रकारची आईस्क्रीम ठेवलेली होती. आज ऑर्डर तू दे. गौरी लगेच उत्साहाने फ्लेवर्स बघू लागली. हे आणि थोडंसं हे पण. अगं, एवढं कोण खाणार? मी. मग उद्या घसा बसला तर? मग तुम्ही औषध आणून द्यायचं. रोहन हसू लागला. काही वेळाने दोघे त्यांच्या टेबलावर बसले. गौरी लहान मुलीसारखी आनंदाने आईस्क्रीम खात होती. रोहन मात्र अधूनमधून तिच्याकडेच पाहत होता. काय झालं? काही नाही. मग? तुला आनंदी पाहून मला बरं वाटतंय. गौरी काही क्षण शांत झाली. इतक्या छोट्या गोष्टीतही? माझ्यासाठी ही छोटी गोष्ट नाही. तिने हसत मान खाली घातली. आईस्क्रीम संपल्यावर ते पुन्हा गाडीत बसले. घरी पोहोचल्यावर मात्र गौरीला काहीतरी वेगळंच जाणवलं. घरात पूर्ण शांतता होती. अहो, एवढे दिवे का बंद आहेत? माहीत नाही. म्हणजे? चल आत जाऊ. गौरीने दरवाजा उघडला. आत अंधार होता. ती काही बोलणार इतक्यात हॉलमध्ये छोटे छोटे दिवे एकामागून एक उजळले. गौरी थक्क होऊन आजूबाजूला पाहू लागली. हॉलमध्ये सुंदर सजावट केली होती. फुलांच्या पाकळ्यांनी एक छोटासा मार्ग तयार केला होता. हे सगळं? रोहन फक्त हसत होता. गौरी त्या मार्गाने पुढे चालत गेली. टेबलावर एक सुंदर फोटो फ्रेम ठेवलेली होती. त्यात त्यांच्या लग्नापासून आत्तापर्यंतचे अनेक फोटो एकत्र लावले होते. पहिली भेट, लग्न, कॉलेजमधील तिचा पुरस्कार, व्हिडिओ कॉलचे स्क्रीनशॉट आणि रोहन परत घरी आल्याचा फोटो. प्रत्येक आठवण जणू त्या फ्रेममध्ये जिवंत झाली होती. गौरीच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. रोहन, आवडलं? खूप. हे फक्त सरप्राईज नाही. मग? ही आपल्या प्रवासाची आठवण आहे. गौरी शांतपणे ती फ्रेम पाहत राहिली. रोहन तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. कधी कधी वाटतं आयुष्यात खूप काही मिळालं. काय? चांगले आईबाबा, सुंदर कुटुंब, आवडतं काम. तो काही क्षण थांबला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू. गौरीच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकू लागले. आज पुन्हा रडते आहेस? आनंदामुळे? मग ठीक आहे. दोघेही हसू लागले. त्या रात्री त्यांनी बराच वेळ त्या फोटो फ्रेममधल्या आठवणी पाहिल्या. प्रत्येक फोटोसोबत एखादा किस्सा, एखादी आठवण आणि एखादं हसू जोडलेलं होतं. बाहेर रात्रीची शांतता पसरली होती. आता मात्र दोन मनं त्यांच्या सुंदर आठवणी पुन्हा एकदा जगत होती. आणि रोहनच्या मनात अजून एक सरप्राईज तयार होतं, जे गौरीला दुसऱ्या दिवशी कळणार होतं. आता यापुढे काय होते ते पुढच्या भागात पाहूया. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.